नमस्ते फ्रेंड्स, मी प्राध्यापक चंद्रकांत ठाकरे आज तुम्हाला बी फार्मसी, डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसी व फार्म डे ॲडमिशन प्रोसेसबद्दल सांगणार आहे। लवकरच फार्मसीची ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट होणार आहे। इन्स्टिट्यूटला रिपोर्टिंग म्हणजेच ॲडमिशन करण्या अगोदरची प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तसेच या प्रोसेसमध्ये कोविड-19मुळे काय बदल होऊ शकतो याबद्दल पण सांगणार आहे। सर्वात अगोदर ॲडमिशन प्रोसेसबद्दल माहिती करून घेऊ। ॲडमिशन प्रोसेसमधली सर्वात पहिली स्टेप ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून ॲप्लिकेशन फॉर्म भरावा लागतो। ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यावर त्याची प्रिंट व फॉर्मवर असलेली डॉक्युमेंट्सची झेरॉक्स व ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला FC सेंटरला कन्फर्म करावा लागतो। FC सेंटर म्हणजे फॅसिलिटेशन सेंटर। तुम्ही भरलेला फॉर्म हा फॅसिलिटेशन सेंटरला कन्फर्म करावा लागतो। ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म झाल्यावर त्याची रिसिप्ट FC सेंटरकडून घेण्यास विसरू नये। त्यानंतर तुमची प्रोविजनल मेरिट लिस्ट लागते व नंतर फायनल मेरिट लिस्ट लागते। मेरिट लिस्टमध्ये ज्या कॅन्डिडेट्सने ॲप्लिकेशन फॉर्म भरला असेल त्यांची नावे मेरिट लिस्टमध्ये येतात। मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव आलं म्हणजे तुम्हाला कॉलेजला ॲडमिशन मिळेलच असं नाही, परंतु तुमचं नाव यादीत आहे म्हणजे तुम्ही ॲडमिशन प्रोसेससाठी इलिजिबल झालात। नंतर बघू प्रोविजनल व फायनल मेरिट लिस्ट म्हणजे काय। प्रोविजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर कॅन्डिडेट्सने यादीतील त्याची माहिती चेक करून घ्यायची आहे। जर त्यात काही चूक आढळली तर ती कॅन्डिडेटला बदल करून घेता येते। चूक दुरुस्त केल्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागते। फायनल मेरिट लिस्ट नंतर कॅन्डिडेट्स काही बदल करू शकत नाही। यानंतर कॅप राऊंड स्टार्ट होतात। यामध्ये कॅन्डिडेटला ज्या कॉलेजमध्ये त्याला ॲडमिशन घेण्याची इच्छा आहे त्या कॉलेजच्या नावाची यादी त्याच्या लॉग इनमधून द्यायची आहे। कॉलेज कसं सिलेक्ट करायचं, कोणते क्रायटेरिया बघायचे, फी स्ट्रक्चर कसं बघायचं याबद्दलची अपडेटेड माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्येच देणार आहे। लॉग इनमधून कॉलेजची यादी देणे या प्रोसेसला ऑप्शन फॉर्म भरणे असे म्हणतात। या ठिकाणी कॅन्डिडेटला मिनिमम 1 कॉलेज व मॅक्सिमम 300 कॉलेज त्याच्या लॉग इनमधून देता येतात। कॉलेजची यादी दिल्यानंतर पुढे कॅन्डिडेट्सच्या मेरिट मार्क्सनुसार दिलेल्या यादीनुसार कॉलेजमध्ये व्हॅकन्सी असेल तर ते कॉलेज त्याला अलॉट होईल। सीट अलॉट झाल्यावर कॅन्डिडेट्सला त्याच्या लॉग इनमधून योग्य सीट ॲक्सेप्टन्स निवडून ऑनलाईन सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची आहे। ती 1000 रुपये असेल। सीट ॲक्सेप्टन्स फी भरल्यानंतर तुमच्या लॉग इनमधून सीट ॲक्सेप्टन्स ॲक्नॉलेजमेंट रिसिप्टची प्रिंट घेऊन ERC सेंटरकडे रिपोर्टिंग करायचं आहे। ERC म्हणजेच ॲडमिशन रिपोर्टिंग सेंटर। ॲडमिशन रिपोर्टिंग सेंटरला तुम्हाला कॉलेज अलॉट झाल्यानंतर जायचं आहे व FC सेंटर म्हणजेच फॅसिलिटेशन सेंटर या सेंटरला तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म करण्यासाठी जायचं आहे। दोन्हीमधला फरक म्हणजे FC सेंटरला तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म करायला जायचं आहे तर ERC सेंटरला तुम्ही कधी जाणार, ज्यावेळेस तुम्हाला सीट अलॉट झालं असेल त्यानंतर ERCला तुम्हाला रिपोर्टिंग करण्यासाठी जायचं आहे। ERC सेंटर तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरीफाय करून ॲक्नॉलेजमेंट रिसिप्ट देतात। त्यानंतर कॅन्डिडेटला इन्स्टिट्यूटला जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे म्हणजेच ॲडमिशन घ्यायचं आहे। सोबत सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट, ॲडमिशन प्रोसेसमधले सगळे डॉक्युमेंट घेऊन जाण्यास विसरू नये। हा झाला कॅप राऊंड 1। जर कॅन्डिडेटला सीट अलॉट झालं नसेल तर तो कॅन्डिडेट कॅप 2 मध्ये भाग घेईल व सीट त्याला कॅप राऊंड 2 मध्ये जर का अलॉट झालं तर त्याला सेम प्रोसेस करावी लागेल। यानंतर बघू प्रोसेसमध्ये होऊ शकणारे बदल हे कोविड-19च्या प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपायांमुळे होऊ शकतात। तर आता बघू कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे जे काही बदल होतील ते कोणते बदल होतील। आता बघू कोविड-19च्या प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपायांमुळे ॲडमिशन प्रोसेसमध्ये कोणकोणते बदल होऊ शकतात। सर्वात पहिला बदल, गर्दी टाळण्यासाठी ERC सेंटरला कॅन्डिडेटला प्रत्यक्ष न जाता त्याच्या ॲप्लिकेशन फॉर्म ऑनलाईनच व्हेरीफाय करून घेता येईल। कॅप राऊंड दरवर्षी 3 होतात, यावेळेस 2च कॅप राऊंड होणार आहेत। ॲडमिशन प्रोसेसमध्ये होणारे बदल त्याचे अपडेटेड माहितीसाठी तसेच ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा, इन्स्टिट्यूट कसं निवडायचं, इन्स्टिट्यूट कसं सर्च करायचं, त्याची कट ऑफ लिस्ट कशी बघणार, त्याचे फी स्ट्रक्चर कसं शोधणार, सीट ॲक्सेप्टन्स कसं मिळणार, कोणते ऑप्शन फॉर्म असणार, या सर्व ॲडमिशनबद्दलच्या अपडेटेड माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका, ज्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर कळेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फ्रेंड्समध्ये शेअर करा। धन्यवाद।